लक्ष्मणा सांग पारावना काय झाले, अकस्मात ते राज सर्वे बुडाले. म्हणून म्हणाला रावणाचे उदाहरण देऊन सांगत आहेत. असा तो रावण लंकेचा राजा होता. अशी कथा आहे की रावण रोज सोन्याच्या ताटामध्ये जेवून ते ताट समुद्रामध्ये फेकून देत. असा ऐश्वर्य संपन्न हा रावण इतकेच नव्हे तर शंकराचा सुद्धा असीम भक्त होता. तो संगीत कलेमध्ये सुद्धा निपुण आणि 10 सद्ब्राह्मणांच्या मध्ये तो एक रावण. असा हा रावण सर्वांना माहीत करण्यामध्ये राम आणि रावण हे दोन्ही आहेत. दुष्ट विचार करणारा रावण आणि सद्विचार चांगला विचार करणारा राम. सीता ही माया आहे जी डोळ्यांनी पाहिली जाते ती माया. रावणाला दुष्ट मन सांगत असते की तिला सीतेला पळवून न्यायचं असतं, सीता हवी असते रावणाला. त्याच वेळेला चांगले मनही त्याला सांगत असते, अरे तुझ्याकडे सर्व काही आहे, तू हे काम जे करत आहेस ते करू नकोस, ते पाप आहे. तरीही रावण त्या मनाचे काहीही ऐकत नाही, तो चुकीचं करत आहे. म्हणून तर त्याने वेश बदलला आणि कपट करून सीतेला घेऊन गेला. एवढ्याने थांबले नाही तर अनेक जणांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला त्याचा अहंकार निर्माण झाला. अहंकार आणि दुष्ट वासना ह्यामध्ये त्याचे राज्य सर्व बुडाले. कारण रामाचे आणि रावणाचे युद्ध झाले. म्हणजे चांगले आणि वाईटाचे युद्ध करून रावणाचा सर्वनाश झाला आणि चांगल्याचा विजय. मनोनी कुडी वासना सांडिवे. जी वासना विश्वासघात करून कपट करून मिळवली जाते ती दुष्ट आहे, वाईट आहे आणि ती लवकरात लवकर टाकून द्यावी. बळे लागला काळ हा पाठीला. विषय वस्तूंच्या वरती काळाची सत्ता आहे आणि ती नको असेल तरी ती सर्वांच्या पाठीमागे येतच असते. ह्यासाठी उत्तम विचार करून उत्तम कर्म करणे